नमस्कार मित्रांनो, चला तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन अशा भन्नाट व्लॉग मध्ये. तर दर सुट्टीला आपण कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या किल्ल्यावरती फिरायलाच जातो. आज आपण फिरायला आलोय तिकोना किल्ला बघायला. तिकोना फोर्ट फिरायला आलोय आपण. तिकोना फोर्ट हा पुण्याच्या जवळच आहे. म्हणजे पुण्यातून तुम्ही जर निघाले तर तुम्हाला मावळ तालुक्यात यावं लागेल, पुणे लोणावळा रोड. आणि वडगाव मावळच्या तिथून थोडं पुढे आले की एक लेफ्ट आहे. लेफ्ट टाकला की तुम्ही पवना धरणाच्या तिथे येता. आणि पवना धरणाच्या तिथे आले की तुम्हाला पवना धरणाच्या उजव्या साईडला लोहगड, विसापूर फोर्ट, पवना धरणाच्या पलीकडे तुंग फोर्ट आणि पवना धरणाच्या जिकडून तुम्ही पुण्याकडून येतात तिकडूनच अलीकड लेफ्ट साईडला तिकोना फोर्ट दिसेल. तर आज तुम्हाला आम्ही तिकोना फोर्ट दाखवायचा प्रयत्न करू, पूर्ण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, आणखीन एक पवना धरण, पवना डॅम हे कॅम्पिंग साठी खूप फेमस आहे. इथे मुंबई, पुणे इकडून खूप लोक येतात. ट्रेकिंगला इथं भरपूर किल्ले पण आहेत, त्यामुळं इथं लोकांचं प्रमाण खूप जास्त आहे. कॅम्पिंग वगैरे इथं टेंट वगैरे भेटतात. तुम्हाला व्हिल्ला पाहिजे असेल तर तो पण भेटतो. जातो पवना डॅम कड, जिकडे की लोणावळा, पवना डॅमची कॅम्पिंग वगैरे त्या साईडला. आणि आम्ही जिकडे वळालोय आता लेफ्ट साईडला, हा जातो तिकोना किल्ल्याकडे. बहुतेक तिकोना किल्ला तुम्हाला दिसतही असेल तो समोर. मित्रांनो, इथं डिसेंबर मध्ये खूप गर्दी असते. डिसेंबर मध्ये कॅम्पिंग साठी खूप लोक येतात. कारण की ट्रेकिंगला तुंग किल्ला, तो बघा तुंग किल्ला पण तिकडे दिसेल तुम्हाला. तो तुंग किल्ला पण दिसलच, आम्हा समोरून दिसल. हा आहे पवना डॅमचा ब्रिज छोटासा, हे बघा. तो आहे तिकोना किल्ला, तो आहे तुंग किल्ला. आणि हा जो लेफ्ट साईडला दिसतो हा तिकोना किल्ला. मित्रांनो, आपण पवना डॅमच्या रोडनं आलो सरळ की एक लेफ्टला कमान दिसते, तिथे बोर्ड लावलेले तिकोना किल्ला म्हणून. तर आपण तिथून लेफ्ट घेतलाय आणि हा समोरच तिकोना किल्ला दिसतोय. इथं ना पवना डॅमला जे कॅम्पिंगला लोक येतात ते ट्रेकिंगला जास्त करून येतात इथं तिकोना किल्ला बघायला. कारण की ट्रेकिंग पण होते आणि कॅम्पिंग पण होते. सॅटर्डे संडे खूप गर्दी असते. बहुतेक कशाचं काय जत्रा वगैरे का काय 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 माहिती. मित्रांनो, तुम्ही असं सरळ आले ना त्या कमानीतून, कच्चा रोड आहे, तुम्हाला असं वाटेल पार्किंग शोधून शोधून कुठं, पण रोडनं सरळ आल्याच्या नंतर तुम्हाला इथं पार्किंग भेटल. पार्किंग भरपूर आहे. टू व्हीलर सावलीत लागते, फोर व्हीलरला पण पार्किंग आहे. दुकान आहेत, पाणी बॉटल वगैरे सगळं खालीच घ्यावं लागेल तुम्हाला. बहुतेक रस्त्याने वरती नाही भेटणार. चला तर आपण गाडी लावून झाली, निघूया आपण. हे बघा मित्रांनो, तुम्ही असं तिकोना दुर्ग नकाशा आहे, हा नकाशा बघा. इथं पे पार्किंग आहे. तुम्ही जर मागं उभा केली गाडी, आम्ही लावली तिथं, तर तिथं फ्री आहे. मग तुम्ही त्यांच्याकडे जेवण नाश्ता वगैरे करा, गाड्या फ्रीच लावून देतात ते. चला, आणि तिकोना फोर्टवर मी तर पहिल्यांदा चालू आहे. बायकोला खूप बघायचा होता, कालपासून नादला इथं ती चला चला. सकाळीच उठवलं तिने 4 वाजता. इकडं आहे का नाही, बळा चांगलं म्हणती. आणि आम्ही आता तिकोना किल्ला ट्रेकिंग करायला चालू केलाय. मी पण पहिल्यांदाच येतोय तिकोनावर. चला तर चालूया आपण. हे बघा, श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, ऐतिहासिक वास्तूंचा संवर्धनार्थ प्रयत्नशील. मी तिकोना गड बोलतोय. गडाबद्दल, तुम्ही गडाची निगा कशी राखा, पाणी बॉटल वगैरे, तुम्ही कचरा कसा करू नका वगैरे, हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. निसर्गाबद्दल, गडाबद्दल, गडाची निगा राखा. आणि ह्या बघा अशा पायऱ्यात, काही पायऱ्या सिमेंटाच्या केलेल्या आहेत नवीन, आणि काही दगडांच्याच आहेत.
तर आपण चढायला चालू करूया. चला. मेट आपत्कालीन संपर्क लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन नंबर वगैरे दिलेला आहे. काय आपत्कालीन आली तर सुविधा वगैरे चांगली, लाइटिंग पण केलेली वरती. कोणीकडून इकडून काय, हा बघा असा डायरेक्ट दगडा धोंड्याचा रोड आहे. हे बघा कशी चढती, पटाक पटाक पटाक. येऊ दे रे, आलोच. हा बघा असा निसर्ग दिसतो. हे इकडून आलो आम्ही, थोडी मस्त डागडूज बांधणूक केलेली. हे बघा असंच ह्या साईडला ते दोन दिसत आहेत ना, एक लोहगड आहे, एक विसापूर, आणि हा जो डॅम आहे हा पावना डॅम. पूर्ण झाड वाळलेले, पण हे दोन फुलं आलेले आहेत, छान वाटते. हे बघा लाइटिंग वगैरे सगळं केलेली इथं. आणि ते हाडशी म्हणून आहे, हाडशी संत बीट वगैरे इकडे बघायला खूप भारी. हा आहे तिकोना फोर्ट, फर्स्ट टाइम आलो मी तिकोनावरती. चढायला थोडा कच्चाच आहे रस्ता, दगडधोंड्याचा, त्यामुळं प्रॉपर ट्रेकिंग शूज यूज करा. त्याचे पहिले प्रवेशद्वार देवडी हा वाला, आणि ह्यामधून पूर्ण कोरीव आहे, ह्यामधून आतमध्ये जायचं आपल्याला. हे बघा हा ना, पूर्ण कोरलेलं आहे हे असं दगडात, ह्याच्यामधून रस्ता आहे. काम चालू आहे, बांधकाम. पूर्ण ढासळलेली होती तटबंदी, आता बांधलेली आहे. तिथं पार्किंग वगैरे खूप आहे, व्यवस्थित गाड्या लागतात, सगळं होतं, आरामशीर ट्रेकिंग करू शकता तुम्ही. आपण आलो तिकोना फोर्टच्या वेताळ दरवाज्यात. इथं पण चुना भट्टी आहे बांधकामासाठी. बांधकाम चांगलं चालू आहे, या किऱ्यांना दगडावरी आणून बांधकामाची व्यवस्था चालू आहे. थोड्या थोड्या पायऱ्यांचं पण काम झालेलं आहे. किल्ल्याला वरती जातो आपण पलीकडून, पण इकडे बांधकाम केल्यामुळं बघण्यासाठी आलो मी. इकडं आहे चपेटदान मारुती मंदिर. अरे वा, आज शनिवार आणि मारुती रायाचं दर्शन. मारुती जर बघितला तुम्ही खूप खुश व्हाल. हा बघा कसला खतरनाक आहे ना, एवढ्या मोठ्या कातळात कोरलेला आहे. जय बजरंगबली. आज शनिवार, हनुमानाचे दर्शन झाले. वाड्याच्या अवशेष, गडावर जेव्हा राबता होता तेव्हा गडावरील मावळ्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होती. आज मी तीच फक्त तेवढेच अवशेष बाकी राहिले आहे, आणि ते अवशेष आहेत हे. पूर्ण ऐतिहासिक वास्तू पडलेली आहे, पण जे काय आहे ते आपलं दाखवायचं काम तुमच्यासाठी. या परिसरात श्रीरामांची गादी म्हणून ओळखलं जातं. हे बघा, या परिसरात 6 खनी श्रीरामांचे मंदिर होते. गडावरील व परिसरातील राज्यकारभार चालवण्यासाठी येथे सदर होती. हा कारभार श्रीरामांच्या पादुका गादीवर ठेवून चालविला जात असे. तसेच येथे श्रावण मास, दसरा, दिवाळी, रामनवमी, हनुमान जयंती आदी सण व उत्सव उत्साहाने पार पडत असतात.
ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करा. हा श्री पाणी पण आहे, बाथरूम पण आहे. आवडलं मला. असं बायकोला गड आवडला कारण की इथं टॉयलेटची सुविधा आहे, पिण्याचं पाणी आहे आणि पण तरी हे लोक असे बघतात. श्री तळजाई माता मंदिर लेणी व तळजाई टाके श्रीराम मंदिर परिसर. हा बघा टाक पाण्याचा आणि पलीकड तो आहे तो तळजाई माता मंदिर. दाखवतो तुम्हाला. इथं नळ आहे, पिण्याचं पाणी आहे. बहुतेक हे ॲरोसाठी काम चालू आहे, आणखीन बसवला नाही. मिशन ऊर्जा लाइटिंग फॉर इंडिया. बहुतेक मला वाटतं इथं चार्जिंग पॉईंट सारखं काहीतरी दिसतंय. बघूया आपण. हे आहे श्री तळजाई माता मंदिर. जय मा भवानी. हो ना मित्रांनो, खरंच हे बघा, गडावर तुम्हाला चार्जिंग पॉईंट दिलेत. वा, अशी जर प्रत्येक गडावरती सुविधा झाली कसलं भारी होईल. हे बघा, प्रॉपर लाइटिंग आहे सगळे हे. आणि गडावर कसलाही मोबाईल आणा, हे मोबाईल चार्जिंग पॉईंट आहेत. एका ह्याला 3 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 2 30 15 3 45 मोबाईल एकदाच चार्जिंग होऊ शकतात. आणि सगळे चार्जर आहेत, टाईप सी, आयफोन, ॲपल वगैरे. तुम्हाला पाहिजे ते चार्जिंग पॉईंट आहे तिथं. हे बघा, वा कसलं भारी ना चार्जिंग पॉईंट आहे. बघ, मी बघतोय चार्जिंग लागतो का कसा. बहुतेक तिकडून बोर्डात नाही, बोर्डातून बटणं बंद आहेत. हे बघा, बटणं ज्याला लावायचं त्यांनी लावून आपलं हे पण करू शकता. वा, सपोर्टेड बाय नेट क्रॅकर अँड NEC कंपनी. प्रत्येक गडावर अशी सुविधा करायला पाहिजे. वा, सल्यूट. त्रिशूळ होम आहे, मातेचं मंदिर. दर्शन घेऊन आपण निघालोय पुढं. चला परत गड चढायला चालू करूया. अंतर इकडे दाखवलाय पण खूप झाडी आहे. हा रस्ता बहुतेक नाही, इकडून रस्ता नसेलच, बहुतेक तिकडूनच आहे, इकडून नाही आहे रस्ता. हा बघा, गडमाथ्याकडे आणि दरवाजाकडे नेमकं वरून आहे का इकडून आहे कळा नाही. नेमका हा रोड आहे का हा, पण हा गडमाथ्याकडे जातोय. आम्ही इकडूनच जाऊ, बघू वरून एखाद्या वेळेस एखादा राईट लेफ्ट असेल तर. पण बहुतेक पायऱ्या हा महादरवाजाकडे जास्त जात असतात, त्यामुळे आपण पायऱ्याचा मार्ग पकडूया. हा बघा, इथं चुन्याचा घाणा, इतिहासकालीन जुना. हे बघा, जुना असा असतो, मधात तो जात्यासारखा आणि तो एक गोल चाकासारखा. ह्याच्यात चुना टाकून ते फिरवलं जायचं. बालेगडाकडे बरोबर आहे, तो खालचा जात होता तो महादरवाजाकडे जात होता, आणि हा वरी जातोय तो बाले किल्ला आहे. याचा अर्थ महादरवाजा पलीकडे आणि हा जातो तो बाले किल्ला जातो. रोडच नाही. उतरताना बघू आपण. तिथं खाली दाखवलं होतं 2 बाणं, एक महादरवाजाकडे आणि एक गडमाथ्यावर. आम्ही गडमाथ्याच्या रोडनं आलो, डायरेक्ट बाले किल्ल्याचा रस्ता लागलाय. आणि या पायऱ्या बघा, डायरेक्ट हरिहरगड आठवला मला ह्या पायऱ्या बघून. अशा पायऱ्या आहेत की डायरेक्ट डोक्यावर. हे बघा, बाले किल्ल्याकडे. बायको दमली वाटतं, चल ग. आणि हा जायचा वरी रस्ता. हा बाले किल्ल्याचा ट्रेक होता, डायरेक्ट स्ट्रेट इकडून आहे. तुम्हाला दाखवतो बाले किल्ल्याचा स्ट्रेट कसा आहे. डायरेक्ट हे बुरुज आहेत, हे असं वरती एक टाक आहे, भयंकर टाक आहे. हा बघा ट्रेक डायरेक्ट स्ट्रेट आहे.
मित्रांनो इकडे जायला रस्ता आहे पण रिस्की. खूप कोरीव काम आहे. हे बघा जाळी पण आहे इथं. तिकडेच थांबा. हे असे मोठमोठ्या खोल्यासारखे टाके आहेत. हे खूप खोल आहेत. पाणी आहे ह्याच्यात नाही आहे. हा टाका खूप मोठा आहे. पायऱ्यात पण आणि स्वच्छ पाणी. वा. आणि इथून दिसणारा हा सीन पावसाळ्यात काय नजारा असेल. हे बघा गडावर अशी तटबंदी पण पडलेली आणि झाडं वगैरे खूप भारी आहेत. मला वाटतं इकडं सप्टेंबरमध्ये हे झाडं खूप हिरवीगार असतील आणि बसायला खूप भारी असेल. कारण की दिसायलाच एकदम प्रॉपर क्लीन दिसते. वा. हा बघा आपण आल्याला पूर्ण रोड दिसतोय. ह्या रोडनं आलो आपण. गडावर सहज एक फुलाचं झाड दिसलं. त्याच्यावरही सकाळचा सूर्यप्रकाश. फुलं अशी एकदम चमकायला लागलीत है ना. हे कसले भारी चमकतायत. आणि हा आहे बाले किल्ल्याकडे वरती जाण्याचा रस्ता. मिशन ऊर्जा कंपनीने ही सुविधा दिली ना. हे त्या कंपनीचे लोक आहेत. वा. थँक्यू. प्रत्येक गडावर तुमचं असंच सहकार्य राहू द्या. पाण्याच्या टाकीत वितंडेश्वर महादेव मंदिर. आपला मावळा सौजन्य. आपण आलोय शिव मंदिरात. वा. मूर्ती बघून तर खूप भारी वाटलं. जय भोले बाबा की. वा. कसलं शिवलिंग आहे. वा. महाराजाची मूर्ती. आधी महाराजांचं दर्शन. गणपती बाप्पा मोरया. आणि पण घेतोय शंभू महादेवाचं दर्शन. कसलं भारी मंदिर आहे ना. एवढी मूर्ती कशी आणली असून रे वरती एवढी मोठी. हा आहे ते कोणा फोर्टवरील सगळ्यात उंच जागावरला पॉइंट. पूर्ण पावना लेकचा व्ह्यू आहे. तो दिसतो तो तुंगा फोर्ट. आपण प्रॉपर त्रिकोणासारखा हा किल्ला आहे. त्यामुळं बहुतेक या किल्ल्याचं नाव तिकोना किल्ला आहे. वरून जर तुम्ही ड्रोन किंवा मॅपवर असं बघितलं ना हा प्रॉपर त्रिकोणी किल्ला आहे. आणि सध्या आम्ही बाले किल्ल्यावरती आहोत. टॉप पॉइंटला आलो मी. तिकोनाच्या त्रिकोणच आलं नाव. हा आहे तिकोना. हा आहे टॉप पॉइंट. बहुतेक वरती हा राजवाडा आहे महाराजांचाच असणार. आपण मगाशी तिथं खाली होतो. हा असा आहे त्रिकोणी आकाराचा तिकोना किल्ला. फॅमिली घेऊन येऊ शकता तुम्ही. बारीक बारीक मुलं पण चढू शकतात हा किल्ला. हे बघा आपण त्रिकोण आकाराच्या तिकोना किल्ल्यावरती आहेत आपण. हे बघा. आणि टॉप पॉइंट वरती आहोत आपण. हा तिकोना किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग आहे. आणि ही सदर आहे.
हा पावना डॅम, तो तिकडे दिसतो ना बुरुज टाईप, तो तुंग किल्ला आहे. आणि ह्या साईडला लोहगड, विसापूर, बघू कसं फडकतंय बघा ना, ऊर्जा. वा, पावसाळ्यामध्ये खरंच आणखीन खूप सुंदर वातावरण असेल. किल्ल्यावर जास्त काय बघण्यासारखे असे म्हणजे अवशेष नाही आहेत, पडलेले आहेत. पण जर हे प्रॉपर तटबंदी वगैरे जर बांधकाम चांगलं झालं तर खूप भारी बघायला बसायला होईल. आपला पूर्ण गड झालाय बघून आणि आता आपण परतीचा प्रवास करूया. हम्म. आम्ही आलोय तिकोना किल्ल्यावरती. कसं वाटलं तिकोना किल्ला बघून? छान आहे, सुविधा भारी आहेत म्हणून भारी वाटलं. घरून येताना बघितलं होतं तर असं म्हणजे सांगितलं होतं की किल्ल्यावरती बघायला काहीच नाही, पण आहे मंदिर वगैरे. परत ते खाली तळजाई माताचं मंदिर, तुळजाई माताचं मंदिर आहे. तळजाई तळजाई, हा, आणि ते टाके म्हणजे छान आहे बघायला. या तुम्ही हा. नक्की. आणि आणि इथं ना आसपासचा निसर्ग खूप भारी आहे. हा, छान वाटतंय म्हणजे आल्यावर असं हा. एकदम फ्रेश. आणि हवा पण लई अशी गार येते, कारण इथं पवना लेक जवळच असल्यामुळं त्या पाण्याचं असं काय असतं ते वाफाचं गार पाण्याचं हवा. एक छोट्या छोट्या लाटा येऊन ते नाही का एक हे तयार होतं बाष्पीभवन, त्याचा गार वारा येतोय. त्यामुळे भारी वाटतंय. भारी. पावसाळ्यात आणि आणखीन निसर्ग भारी आणि वाटतात. तिन्ही कोपऱ्यामध्ये भगवे झेंडे लावलेले आहेत, त्यामुळे एकदम वरती बसला ना तर हा. भारीच वाटते. हा इकडे एक आहे, हा आमच्या पाठीमागे एक आहे, आणि इकडच्या side ला. हा इकडे एक आहे. या नक्की या तिकोना किल्ल्याला. सगळी सुविधा फॅमिली घेऊन येऊ शकता तुम्ही. ट्रेक खूप छोटा आहे. आहे आणि कुठं कुठं थोडंसं अवघड आहे, हा पण ते लहान मुली होतात ना आपल्या पुढे, हा छोट्या छोट्या. येऊ तर शकतात. चला, आपण सगळा गड बघून झालाय. खाली आता उतरायच्या रोडनं जाऊया आपण. आणि तो महादरवाजाकडे जो रोड दाखवत होते, प्रयत्न करू आपण तिकडे की जाण्याचा. महादरवाजा कसा आहे पण कसा जरा नाही. ते झाडा झुडपाने असल्यावर हा, बघू वरून कुठून दिसतोय का काय आहे कसं. कुणी जाते का बघू, कुणी गेलेलं दिसलं हा, का? चला. चला चला, आम्ही गड बघून आलोय, उतरलोय खाली. गाडी पार्किंगला मस्त सावलीत लागलेली होती. तिकोना फोर्ट वरती बघायला तर असे अवशेष कमी आहेत, पण निसर्ग खूप भारी आहे आजूबाजूचा. आणि आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटतो? मला वाटते छानच वाटत असेल. आणि प्लीज यूट्यूबला सबस्क्राईब करा. मी तुमचा द ट्रॅव्हलिंग राज. भेटूया पुढच्या अशाच भन्नाट व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय बाय.